एक स्पेशल 90चा व्हिडिओ येणार आहे, त्याला भरभरून प्रेम द्या, तुम्हाला लय आवडणार आहे. बघा आमच्या दोघात कोण आंघोळ केलेलं वाटतंय, कमेंट करून सांगा. काय सुरू आहे अमन, काय गाणं म्हणालता? गव्हाचं झालं, अच्छा पिठाची झाली चपाती, चपाती जाते पोटात. हा हा हा, पोटाच्या पुढचं सांग नको, पुढचा अजिबात सांग नको. आज जरा पाऊस थांबलाय बघा, सकाळपासून पाऊस तर नाही आहे. इकडे बघा हिच्या सुरू आहेत चपात्या. किती वाजले? 7:30 वाजता चपात्या सुरू आहे. तशा लवकर लागल्या है ना, बाकी सगळे काम देवपूजा वगैरे. थोडस लेट. आधी पाणी भरून घेतलं काय? लवकर पाणी भरून घ्यायला लागते काय? त्यामुळं बरोबर आहे, मग पाणी लेट करत असं ना. आणि आज या सुट्टी घेतली आहे तर आज पाणी पाहिजे. आणि तसं पण हे नळाला पाणी काय होतंय, कधी कधी लवकर जाते, मग पाणी भरायचं राहून जाते. हां, मग प्यायचं पाण्याचं अवघड होते, त्याच्यामुळं पहिला प्यायचं पाणी भरून घेते. हे बघा प्यायचं पाण्यासाठी कपडा वगैरे लावला येऊ, आणि इथून पाणी. आता याची सुरू आहे. आता आज निवांत आहे त्यामुळं काय टेन्शन नाही. सिंहानं आज सुट्टी घेतल्या त्यामुळं त्याला जरा थोडंसं आजारी आहे त्याच्यामुळं. तर इथं आता सुरू आहे चपात्या. तुमची कमेंट आली होती की किचन कट्ट्यावर तुम्ही कपडा का हातरताय, सांगा आता अनन्या, कपडा आपण का हातरतोय, हा कपडा आणि अशी का हातरताय? किचन स्वच्छ राहायला. हां, परत ताप होत नाही ना पुसायला, हे करायला, तेलकट व्हायला, इकडे तिकडे उडायला, त्यामुळे अंतरतोय आम्ही कपडा. आणि काय कसं माहिती आहे काय, हे कपडा हातरली ना, हे सगळे कपडे स्पेशल आहेत ह्याची, किचन कट्ट्याची. पुसायची स्पेशल आहे तिकडं, म्हणजे भांडी पुसायची, आणि हे खाली हातरायची स्पेशल आहे. जर नाही हातरलं तर पूर्ण किचन कट्टा तेलकट आणि हे होते. आणि हे कपडा कसा वाळला आहे, काय पाणी जरी पडलं तर सुकून लगेच घेते. आणि किचन कट्ट्यावर थोडं जरी पाणी सांडलं तर ते एकदम कसं तर वाटतंय, दिसायला लागते लगे पाणी, सगळीकडे पाणी पाणी होतंय ना. त्यामुळे हे किचन कट्ट्याचं पाणी एकदम बघा वाळलं दिसते व्यवस्थित. आणि मग हे झाले काम, हे धुवायचं स्वच्छ आणि परत वाळवून ठेवायचं आणि नंतर हातरायचं. पीठ वगैरे जर लागलं असलं ना नंतर मग होऊ शकतं. हे कपडा काय करतो आपण, बाकीचं काढतो, हे रोज असतं. इथंच असते नेहमी, रोज सकाळ संध्याकाळ तो तिथंच असते ना. करायच्या वेळेस हे दोन अंतरायचे किंवा पुऱ्या. मग ही तुमची कमेंट आली होती की का हातरते, तर तुम्ही पण हातरून बघा किती काम सोपं होते. सारखं किचन कट्ट्याचं पाणी पुसायला लागत नाही. दुसरी गोष्ट स्वच्छता राहत्या. रोजच्या रोज कपडा आपले धुवून वाळू घालतो, इथल्या इथं वाळू घालता येते आणि टिप टाप वाटते. कपडा कसा पाणी सोकून घेत असते, आणि पाणी सोकून घेतलं त्यामुळे आम्ही कपडा हातरतोय. आता तुम्हाला क्लिअर झाला असेल तर नक्की तुम्ही पण हातारा. तिकडचे एक हात पुसायचा आणि भांड वगैरे धुतो ना आपण, प्लेट चमचा वाटी, ते पुसायचं. ते लय शानी नाहीस काय तू? हा, हे शानी शानी झालीस काय? इकडे बघ, आंघोळ केलीस का? विहानला सांगणार आहे नाव, विहानला सांगणार म्हणते बघा नाव आहे. तू आंघोळ केलीस का? आंघोळ केलीस का तू? फारच वाटायला बघ, तोंड बघू इकडं. बघा आमच्या दोघात कोण आंघोळ केलेलं वाटतंय, कमेंट करून सांगा. मला फारच तेवढं म्हण नका. सकाळी आंघोळ केला गरम गरम पाण्यानं, नदीवर जाऊन केला. मी सुरू आहे मटका धुवायचा. मटका असं शेवाळवाणी होते ना पाण्यामुळं, त्यामुळं हिरवं झालं असं ते घासायला लागते. पण आठवड्यातनं एकदा. इकडे अतुल बघा सूर्यनारायणला पाणी चढवते. आता सियाला सोडून आलो मस्त.
विहान झोपलाय अजून, त्यामुळे शांतता आहे घरात. उठला गेलं की दंगा सुरू होता. हा मेन म्हणजे विहान झोपलेलं असते त्यामुळे गाणी लावता येत नाही, आणि गाणी लावल्याशिवाय मजा येत नाही, सकाळचं काम होत नाही. कोण आहे करणारी? देवाची गाणी लावल्याशिवाय सकाळी करमतच नाही, असं आहे. पण विहान उठल्याशिवाय गाणी पण लावू शकत नाही. हेच बघा किती क्लीन केले पप्पानं. नाही बघा पप्पा क्लीन करत चाललेत. हे मागच्या बाजूला आपल्या गवत सगळीकडे उगवले हे पावसामुळं. इकडं असं मुरुमच ठेवलंय आम्ही, अजून काही कट्टा वगैरे काही केला नाही, कारण की मातीचा फील राहिला पाहिजे त्यासाठी. आणि तर लॉन लावून घेतले मध्ये मध्ये. हे बघा लॉन लावून गेले, कुदरती लॉन आहे का, किती भारी लॉन आहे. आई साहेब वर आहे, आता वर साफसफाई सुरू आहे गावात तिथं. कुठं टाक नाही नको, इथं नको, ह्याच्यावर टाक. हा बरोबर मम्मी वर स्वच्छता करायला, इकडं पप्पा मागं स्वच्छता करायला. ते मागचा पेस आपण असाच ठेवलाय मोकळा, काय अजून केलं नाही तर, म्हणजे मातीचा फील राहण्यासाठी, हवेसाठी. हा हे बघा आपल्या इथं विंडो आहे मोठी, इथं बसून आपण राहतोय, जेवतोय वगैरे, इथं बसून आपण जेवण वगैरे करतोय ना, किंवा बसतोय चहा वगैरे पेत. तर हे स्पेस ठेवल्यामुळं वारं जाते. आता समज इकडे शेजारच्यांनी कुणी बांधलं तर काय होणार, पॅक होणार. त्यामुळं 5 फूट मागं ठेवले आम्ही. तर हे क्लीन करते आम्ही मध्ये, आधी मम्मी करते, पप्पा करते, कधी मी करते, कधी अतुल करते, सगळे लाईन करते. सो जे की खाली आता आम्ही जेवायला बसले बघा. आणि आज जेवणामध्ये मम्मीने काय काय दिले बघा. क्रंची करेला, क्रंची बनवलाय करेला, आणि सोळ खरडा, आणि राईस, येलो राईस, चपाती आणि भाजी म्हणजे आमटी. सो या जेवायला तुम्ही पण आज मस्त जेवायला. क्रंची करेला मस्त लागते एकदम तव्यामध्ये हे बघा. सो तुम्ही पण खाल्लाय नक्की सांगा असं करेला क्रंची. आणि गाईज विहानचा बर्थडे आज नाही, त्यामुळे विश काय आज करू नका. आज दिदी पण माझं शूट होतं, त्यासाठी आम्ही टेरेसवर आलतो. इथं काय सुरू आहे? अमन काय गाणं म्हणालता? गव्हाचं झालं, अच्छा पिठाची झाली चपाती, चपाती जाते पोटात. हा 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 पोटाच्या पुढचं सांगू नकोस, पुढचं अजिबात सांगू नकोस. आणि मम्मी इथे गहू नीट करायला तर त्यांना मध्ये आधी सतवायला, अरे पूर्ण पोत संपवलं बाबा यांनी. नाही म्हणत, लागतंय आपल्याला. 20 किलो दळवून एकदम आणलं की म्हणजे कसं टेन्शन नाही मम्मीला. पण मम्मीच्या अंगावर लोड व्हावा दिला किती. आपल्या शेतातलं गहू नाहीये, संपलं शेतातलं गहू. शेतातलं गहू 6 महिने गेलं काय? हा तर आपल्या शेतातलं गहू 6 महिने गेलं, जेवढं गेलं तेवढं सुकाचं गेलं, मस्त वाटलं. आणि एकदम गहू पण चांगली क्वालिटीचं होतं, असं नाही की सांगायला पडतं. तर चपाती पण क्वालिटी बनायची, एकदम नरम बनायची, म्हणजे ते बी आम्हाला चांगलं मिळालेलं गव्हाचं ते, त्यामुळे आम्ही ते ठेवले अजून नेक्स्ट इयरला पेरायसाठी. तो चला गाईज आता जेवण वगैरे झाले, आता त्यांचं झाले की आता आराम करतात. तिकडं पावसाचं वातावरण झाले बघा. दिदी गेल्या सियाला आणायला. आणि विहानचं काय सुरू आहे रे? विहान झोप की रे का? सगळ्या सांग म्हणते बघा, सगळे जातात तेव्हाच जायचं. तिथं पोहे पार्टी सुरू आहे बघा. या आता विहान काय म्हणते? खा. आज निवडा निवडीच काम सुरू आहे बघा. मग गहू निवडलं आणि आता कोथिंबीर निवडा. तर आमचा शूट आहे त्यासाठी मम्मीला म्हणलं रेडी हो. मग मम्मी तयार होऊन बसल्या. इथं बघा सियाला बरं नाही, त्यामुळे इथं कार्टून लावून दिले. कार्टून बघत बसल्या, पोटात दुखायला म्हणून. दुपारी माझ्या अंगावर पाणी टाकत तुझा बघा गाई. योच होता मुलगा, पाणी टाकत होता माझ्या अंगावर. पाणी टाकतोयस
दळून आले बघा, मग अशी दळली मम्मी त्यांनी निवडली. निवडली. संध्याकाळी झाल्यानंतर आमचं शूट चालू झालं. मध्ये कधी 9 वाजता कळलं नाही, आता 9 वाजता आता जेवणाचं टायमिंग झाले. सो आता आम्ही जेवण करणार आहे. आणि आजचा आमचा जरा 90चा एक व्हिडिओ होता, तो व्हिडिओ केला शूट. एक स्पेशल 90चा व्हिडिओ येणार आहे, त्याला भरभरून प्रेम द्या, तुम्हाला लय आवडणार आहे. तुम्ही नक्की बघा, आता लवकरच अपलोड होईल. सो आजचा आता आम्ही जेवणार आहे आता सगळेजण. सो चला, मम्मीने आज स्पेशल भेळ पण आणल्या जेवल्यानंतर खाणार, कारण की त्याच्या आधी खाल्लं तर भूक मरेल त्यामुळं. सो चला आता विहान पण आलं, घे उचल चला. त्यामुळे कसं भेळ आता खाणार नाही, जेवण करणार मग नंतर भेळ खाणार आहे. सो गाईज चला, आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय.